नागपुरात मालमत्ता कर थकवल्यानं भांडेवाडीतील 17 भूखंड जप्त। महापालिकेची कारवाई, 31 डिसेंबरपर्यंत थकीत कर न भरल्यास मालमत्तेचा लिलाव। नागपूर शहरात नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाई सुरू। कारवाईत आतापर्यंत 2,32,000 रुपयांचा दंड वसूल। ओव्हरलोड आणि अनफिट वाहनांवर कारवाईचा बडगा। नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश लागू। आजपासून 19 तारखेपर्यंत मनाई आदेश। कायदा सुव्यवस्थेसाठी 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू। सोलापूर शहरात दंड न भरल्यानं 400 वाहन चालकांविरोधात कारवाई। सोलापुरात वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर। बीडच्या माजलगाव तालुक्यात गव्हाचा पेरा वाढला। उगवण क्षमता वाढवण्यासाठी तुषार सिंचनाच्या वापराला प्राधान्य। प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा आता उज्जैनच्या धर्तीवर कायापालट होणार। मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 493 कोटींची तरतूद। मुंबई पालिकेच्या सायन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक IVF सेंटर उभारलं जाणार। जानेवारीपासून IVF सेंटर सुरू होणार। मुंबईतील हवा चिंताजनक। वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे इंधनाचा बेसुमार वापर, नायट्रोजन डायऑक्साईडमुळे प्रदूषणात मोठी वाढ। मुंबईसह कोकणात दुपारचं कमाल तापमान 31 ते 34 तर पहाटेचे किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस। तापमान सरासरीपेक्षा अधिक। मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर। मुंबई पालिकेकडे कर वसुलीसाठी 1 महिन्यापेक्षा कमी कालावधी। अद्याप 2,592 कोटींच्या कर वसुलीचं लक्ष्य। मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरील सदस्यत्वासाठी युवा सेनेकडून 2 उमेदवार। SC प्रवर्गातून शीतल देवरुखकर शेठ तर खुल्या प्रवर्गातून मिलिंद साटमांचा उमेदवारी अर्ज दाखल। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती। भूमिगत स्थानकाचा बेस स्लॅब टाकण्याचं काम पूर्ण। वांद्रे कुर्ला संकुल हे एकमेव स्थानक भूमिगत स्वरूपात बांधलं जाणार। ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल अटक आदी गुन्हे रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून YouTube चॅनल सुरू। नागरिकांमध्ये जनजागृती करणार। कल्याणमधील आधारवाडी तुरुंगात कैद्यांमध्ये राडा। न्यायबंदी कैद्याला इतर 7 कैद्यांकडून मारहाण। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कल्याणमधील तलाव परिसरात कचऱ्याचे ढीग। स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त। तलावाच्या गेटवर कचरा टाकून पालिकेचा स्थानिकांकडून निषेध। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे मेट्रोची कामं वेगानं पूर्ण करा। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा मेट्रो प्रशासनाला सूचना। पुणे महापालिकेचा कारभार आता गतिमान होणार। नववर्षात प्रशासकीय कामकाज पेपरलेस होऊन ई-ऑफिस प्रणालीद्वारे सुरू होणार। पुणे पालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही पादचारी दिवस साजरा केला जाणार। 11 डिसेंबरला लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन। पुणे शहरात कोयता गँगने पुन्हा डोकं वर काढलं। गेल्या 48 तासात 3 खुनाच्या घटना। शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। पुणे विभागातील रेल्वेच्या 80 इंजिनमध्ये फॉग पास डिव्हाइस उपकरण बसवण्यात यश। दाट धुक्यातही रेल्वे गाड्या सुरळीत धावणार। आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या प्रत्येकी 2 महाविद्यालयांना मान्यता। आयुष अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता निकष शिथिल केल्यामुळे अभ्यासक्रमाच्या जागा वाढवल्या। प्रियंका गांधींनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांना मदत करण्याचं प्रियंका गांधींचं आवाहन। शक्य तेवढी मदत करू, गृहमंत्री अमित शहांचं आश्वासन। दिल्लीतील प्रदूषणात सातत्यानं घट होत असल्यानं बुधवारी हवेची गुणवत्ता सुधारली। हवा गुणवत्तेची मध्यम श्रेणीत नोंद।
राजधानी दिल्लीतील काही भागांमध्ये दाट धुकं, दिल्लीतील प्रदूषणात सातत्यानं घट होत असल्यानं बुधवारी हवेची गुणवत्ता सुधारली।